मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, आज आपण व्यक्तिमत्त्वाचे निर्धारक घटक याविषयी माहिती बघणार आहोत. यालाच इंग्लिशमध्ये डिटर्मिनंट्स ऑफ पर्सनॅलिटी असं संबोधलं जातं. मित्रांनो, व्यक्तीच्या शारीरिक वाढीसोबतच व्यक्तीला व्यक्तिमत्व प्राप्त होत असते. असे व्यक्तीचे व्यक्तिमत्व साकारत असताना हे व्यक्तिमत्व घडण्यासाठी कोणकोणत्या घटकांचा प्रभाव किंवा परिणाम पडत असतो हे पाहणे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. व्यक्तिमत्वावर ज्या ज्या घटकांचा प्रभाव पडतो अशा घटकांना व्यक्तिमत्वाचे घटक म्हणतात. व्यक्तिमत्वाचे निर्धारण होत असताना अनेक घटकांचा परिणाम होत असतो हे अनेक मानसशास्त्रज्ञांनी समजून सांगितलेले आहे. अशा घटकांची चर्चा नक्कीच आपण करूया. या व्यक्तिमत्वाच्या निर्धारक घटकामधील पहिला घटक आहे अनुवंश. मित्रांनो, व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये अनुवंशाचा वाटा असतो असे अनेक मानसशास्त्रज्ञ मानत असतात. कारण व्यक्तीला जसे शरीराचा रंग, डोळे, केशरचना, उंची या गोष्टी अनुवंशिकतेने प्राप्त होत असतात, तसेच व्यक्तीला मिळणाऱ्या व्यक्तिमत्वावर सुद्धा अनुवंशिकतेचा परिणाम होतो. मित्रांनो, अनुवंशिकतेच्या संदर्भामध्ये बरेच वेळा आपण समोरील व्यक्तीकडून ऐकत असतो की ही गोष्ट या व्यक्तीला उपजत मिळालेली आहे, आधीच्या पिढीकडून मिळालेली आहे. तर याचा सुद्धा पाठपुरावा आपण या ठिकाणी संशोधकाच्या मते, मानसशास्त्रज्ञांच्या मते घेत आहोत. या अनुषंगाने एकबीज जुळे व द्विबीज जुळे यांचा अभ्यास विशेषत्वाने महत्त्वाचा ठरतो. एकबीज जुळ्यांची अनुवंशिकता साधारण समान असते, मात्र द्विबीज जुळ्यांमध्ये अनुवंशिकता ही 50% जवळपास सारखी असते. अशा एकबीज जुळ्यांना विविध परिस्थितीमध्ये वा समान परिस्थितीत ठेवले तर त्यांच्या व्यक्तिमत्वात फारसा फरक पडत नाही. एकबीज जुळ्यांमध्ये व्यक्तिमत्वातील घटक हे बऱ्याच प्रमाणात सारखे असलेले दिसून येतात. ज्या वडिलांचे शारीरिक आरोग्य हे उत्तम राहते व मानसिक आरोग्य उत्तम राहते, अशा पालकाचे मानसिक व शारीरिक आरोग्य हे उत्तमच असल्याचे दिसून येते. मित्रांनो, एकबीज जुळी मुले ही विभिन्न परिस्थितीत ठेवली असता त्यांच्या बऱ्याच गुणवैशिष्ट्यांमध्ये साम्यता आढळल्याचे वॉटसन यांच्या संशोधनात दिसून आलेले आहे. मित्रांनो, स्टोट या मानसशास्त्रज्ञांनी अतिशय महत्त्वपूर्ण संशोधन या संदर्भात केलेले आहे. त्यांनी गर्भवती महिलांवर याबाबतीत संशोधन केले. शेवटच्या काही महिन्यांमध्ये महिलेला वाटणारी चिंता आणि ताणतणावातून ज्या स्त्रिया गेल्या त्या स्त्रियांच्या मुलांमध्ये बौद्धिक कमतरता दिसून आली. तसेच अनेक वर्तन प्रकारांमध्ये समस्या त्यांच्यात असल्याचे लक्षात आले. ॲडलर आणि कॉकलिन यांनी सुद्धा उंदरावर प्रयोग केले. ज्या प्रकारचे वातावरण उंदरांना मिळाले त्यांचा प्रभाव त्यांच्यापासून झालेल्या पिल्लांमध्ये दिसून आला. सेल्ड यांनी सुद्धा गर्भवती महिलांवर संशोधन केलेले आहे. त्यांनी गर्भकालीन अवस्थेमध्ये महिलांना ज्या प्रकारची क्रियाशीलता किंवा निष्क्रियता अनुभवायला मिळाली त्याचा परिणाम त्याच्या मुलाच्या भावनिक आरोग्यावर होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मित्रांनो, अशा प्रकारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे व्यक्तिमत्व गुण संक्रमण होत असल्याचे दिसून येते. शुद्ध बीजापोटी फळे रसाय गोमटी असे बरेचदा आपण म्हणत असतो किंवा ऐकत सुद्धा असतो. हो, हे खरेच आहे. आधीच्या काळात असे म्हटलेच जायचे. त्याचेच प्रचलन आता सुद्धा होत आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुणसूत्रे चांगल्या प्रमाणात मिळाली तर होणारी अपत्ये देखील सुदृढ व अधिक आरोग्यमय होतात असे यावरून लक्षात येते. मित्रांनो, व्यक्तिमत्वाच्या निर्धारक घटकामध्ये दुसरा जो घटक येतो तो म्हणजे परिस्थिती किंवा पर्यावरण. हो मित्रांनो, व्यक्तिमत्व साकार होण्यासाठी पर्यावरणाचा सुद्धा खूप हातभार लागतो का? वा व्यक्तिमत्वावर त्याच्या भोवती असणाऱ्या परिस्थितीचा परिणाम होतो का हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. याची चर्चा या घटकामध्ये आपण निश्चितच करणार आहोत. सर्वात आधी आपल्या व्यक्तिमत्वावर कुटुंबाचा परिणाम होत असतो.
आईवडील व इतर सदस्य यांच्यात कशा प्रकारे संबंध आहेत, त्यांचे राहणीमान, त्यांच्या बोलण्याची पद्धती, भावनिक संबंध व नातेसंबंध जोपासण्याची वृत्ती कशी आहे, याचा मुलावर चांगला किंवा वाईट परिणाम होणार आहे याबद्दल सुद्धा प्रश्न असते. ताणतणावाचे वा चिंतेचे वातावरण असल्यास मुलातही तसेच गुण येतात. सुरुवातीच्या काळामध्ये तरुण वर्ग आपले रोल मॉडेल म्हणून आईवडील यांना स्वीकारत असतो. त्यामुळे घरचे वातावरण जसे तसाच परिणाम त्यांच्यावर होत असतो. यार्लो या मानसशास्त्रज्ञांच्या मते मुलांमध्ये भावना निर्मिती होणे तसेच बुद्धीचा विकास होणे हे आईच्या अंतर्क्रियेवर अवलंबून असते असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. मिशेल या मानसशास्त्रज्ञांच्या मते ज्या परिवारात पालक म्हणजे वडील नसतात ती मुले सामाजिक क्रिया करण्यात मागे पडतात असे मिशेल या मानसशास्त्रज्ञाने स्पष्ट केलेले आहे. मुले मोठी झाल्यानंतर शाळा तसेच समाजात वावरायला लागतात. अशा वेळी शाळा आणि सामाजिक परिस्थितीचा सुद्धा व्यक्तिमत्वावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. मुले ज्या बाहेरील मुलांसोबत खेळत असतात त्यांच्या अनेक सवयी त्यांच्यात घर करीत असतात. मित्रांनो, डेव्हिडसन आणि लॅग या मानसशास्त्रज्ञांच्या मते काही मुलांना असे वाटत असते की शिक्षकांच्या दृष्टीने ते अधिक चांगले आहेत. अशा मुलांमध्ये योग्य वर्तन घडण्यास मदत मिळते. त्यांची शैक्षणिक संपादन क्षमतासुद्धा अतिशय चांगली असते. मित्रांनो, मुले विविध स्तरातून आलेल्या मुलांसोबत वावरत असतात. त्यामुळे यातून मुलांमध्ये अनेक गुण येत असतात. मित्रांनो, मुलांवर सांस्कृतिक घटकांचा सुद्धा परिणाम होत असतो. ब्रोनफेनबिनर या मानसशास्त्रज्ञांच्या मते अमेरिकेतील मुलांपेक्षा रशियामधील मुलांमध्ये शारीरिक वर्तनाची क्षमता जास्त दिसून आली. याचे कारण म्हणजे रशियामधील मुलांचे आईवडील हे मुलांना विशिष्ट पातळीवर किंवा नियमबद्ध प्रेम करतात. तसेच त्यांना असे वर्तन करण्याची कमी संधी दिली जाते. म्हणूनच आपल्या संस्कृतीनुसार आपल्या पुढील पिढीवर परिणाम होऊन त्यांची पोशाख पद्धती, राहण्याची पद्धती, खाण्याची पद्धती इत्यादीमध्ये फरक पडलेला दिसून येतो. जी संस्कृती व्यक्तीला उत्तम असे वातावरण प्रदान करते त्या संस्कृतीमधील मुलांचे व्यक्तिमत्व हे अधिक चांगले घडत जाते. मित्रांनो, वरील अनुवंश व परिस्थिती या दोन्हीचा विचार केला असता असे दिसून येते की अनुवंशाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो तसेच वातावरणाचाही परिणाम होतो. म्हणजे मित्रांनो, दोन्ही स्थिती किंवा दोन्ही घटक महत्त्वपूर्ण या ठिकाणी मानलेले आहे की आपल्या व्यक्तिमत्वावर अनुवंशाचा परिणाम होतो आणि वातावरणाचा सुद्धा परिणाम होत असतो. म्हणजेच व्यक्तिमत्वाचे निर्धारण होताना किंवा व्यक्तिमत्वाची जडणघडण होताना हे दोन्ही घटक हातात हात घालून चालत असताना दिसून येतात. मित्रांनो, ही खूप अमूल्य माहिती नक्कीच आपल्यासाठी होईल. ही माहिती आणखी आपल्या मित्रमंडळीपर्यंत आपण नक्की शेअर करा. ही माहिती ऐकून घेण्यासाठी आपण जो अमूल्य वेळ आपला दिलेला आहे आणि ही माहिती आपण नीटपणे जाणून घेतली त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. आपले जीवन सुखी, सुंदर आणि आनंदी, यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.